आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। गुरसाळे पंढरपूर बंधारा काठचा वीज पुरवठा बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। औज बंधाऱ्यावरील शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारची 24 तास वीज आणि आपल्या पंढरपूरमधील शेतकऱ्यांना 2 तास वीज पुरवठा, शेजारी तुपाशी आणि घरची माणसं उपाशी असा कारभार सुरू आहे। उजनी धरणातून सोलापूर व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले होते। पाणी सोलापूरला पोहोचून आठवडा झाला तरीही गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावर असलेल्या नदीकाठच्या गावचा वीज पुरवठा खंडित करून फक्त 2 तास सुरू ठेवला आहे। त्यामुळे नदीकाठच्या 10-12 गावातील पिण्याच्या, जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून आता तोंडाशी आलेली शेतकऱ्याची पिके असतानाही पाण्यावाचून करपू लागले आहेत। उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे, त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, परंतु वीज पुरवठा खंडित केल्यामुळे या सगळ्या गोष्टी अडचणीच्या करत आहेत। कर्नाटकच्या शेतकऱ्यांना सरकार 24 तास वीज पुरवठा करतो, त्यामुळे औज बंधाऱ्यातून आरक्षित असताना सुद्धा ते शेतकरी 24 तास पाणी उपसा करत आहेत। परंतु आपल्या पंढरपूरमधील शेतकऱ्यांना मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वीज पुरवठा खंडित करून वेठीस धरले जात आहे। शेतकऱ्यांना वीज पुरवठा द्यायचा नसेल तर तसे शासनाने जाहीर करावे व शेतातल्या सर्व पिकाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून मग खुशाल लाईट बंद ठेवावी, आमची काही हरकत नाही। येथील गुरसाळे आणि पंढरपूर या 2 बंधाऱ्याचा वीज पुरवठा प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे। सोलापूरला पाणी पोहोचून आज जवळपास 7 ते 8 दिवस झाल्यानंतरही पाणी पुरवठ्याच्या नावाखाली या 2 बंधाऱ्यातील वीज पुरवठा बंद केल्यामुळं या नदीच्या काठावर असलेले शिरडोण, कवठळी, चिंचोली, बोसे, बटुंबरे सह 7 ते 8 गावाच्या पिकं धोक्यात आलेली आहेत। त्यामुळं आज आम्ही तहसीलदार साहेब असतील, MSEBचे अधिकारी असतील यांना भेटून पत्र दिलेलं आहे। जर कर्नाटकमध्ये जो औज बंधारा आपला कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवर आहे आणि त्याच्यातून सोलापूरला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो, त्या बंधाऱ्यात शेतकरी 24 तास उपसा करतात, परंतु पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी 2 तास वीज देऊन शेतकऱ्याची पिकं जाळण्याचं काम हे पंढरपूरचं प्रशासन करत आहे। आणि आमच्या पिकाला जर काही धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची असेल, कारण कर्नाटक राज्यातला शेतकरी तुपाशी आणि आपला पंढरपुरातला शेतकरी उपाशी अशी भूमिका या आडमुठ्या सरकारने घेतल्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। जर 2 दिवसात आमचा वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर येत्या 25 तारखेला बटुंबरे चौक येथे रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। जोपर्यंत आमचा वीज पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरून उठणार नाही, अशी आमची शेतकऱ्याची ठाम भूमिका आहे। आणि त्या ठिकाणी जर काय अनुचित प्रकार घडला तर सगळं हे प्रशासन जबाबदार असेल आणि आमच्या पिकांना जर या वीज बंदमुळे कोणता धोका पोचला तर आम्ही या प्रशासनाला आणि या अधिकाऱ्याला सोडणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। शेतकऱ्यांना 8 तास लाईट मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना 8 तास लाईट मिळालीच पाहिजे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी।